मंडळी, कल्पना करा की तुमच्यावरती एक गुन्हा दाखल होतो. न्यायालयात त्याचा खटला अजून सुरूही झालेला नाही. तुम्ही खरंच दोषी आहात की नाही हे कोणालाच माहीत नाही आहे. पण तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कधीकधी 5 वर्ष जेलमध्ये बसून आहात. आणि त्याच वेळी तुमच्या कानावरती असं येतं की एका मोठ्या नेत्याला जामीन मिळाला, एक प्रसिद्ध अभिनेता पॅरलवर सुटला, किंवा एका प्रसिद्ध उद्योगपतीला, एका प्रभावशाली व्यक्तीला बेल मिळाली. आणि मग सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की भारतात न्याय हा विकत मिळतो का? की न्याय हा अजूनही सगळ्यांसाठी समान आहे? की फक्त आपल्यालाच तसं वाटतं? नमस्कार, मी शाल्मली आणि तुम्ही पाहत आहात विचारांती. आजचा विषय थोडासा अस्वस्थ करणार आहे, कारण आज आपण न्यायालयावरती नाही तर न्यायव्यवस्थेच्या वापरावरती प्रश्न विचारणार आहोत. आणि हो, मी जे काही बोलणार आहे त्यात भावना कमी आणि तथ्य जास्त असेल. चला बोलूया. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला निर्दोष मानतं जोपर्यंत न्यायालय त्याला दोषी सिद्ध करत नाही. बेल म्हणजे निर्दोषत्व नाही, आणि जेल म्हणजे दोष सिद्ध झाला असंही नाही. म्हणून ह्या व्हिडिओत उल्लेख होणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक व्यक्तीबद्दल अंतिम निष्कर्ष काढला जात नाही. आपला प्रश्न आहे व्यवस्थेचा. आजचा प्रश्न असा नाही की जामीन चुकीचा आहे का, तर आजचा प्रश्न असा आहे की भारतीय न्यायव्यवस्था इतकी संथ झाली आहे का की जामीन अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात दीर्घकाळाचं स्वातंत्र्य बनतो. भारतात एक प्रसिद्ध कायदेशीर तत्व आहे, बेल इज द रूल अँड जेल इज द एक्सेप्शन. ऐकायला किती सुंदर वाटतं ना? पण ह्याचे अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे आहेत. राज्यातील 288 पैकी 113 म्हणजे अंदाजे 41% नवनिर्वाचित आमदारांवरती गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर 47% केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांवरती गुन्हेगारी प्रकरणं आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने ADRने केलेल्या निवडणूक शपथपत्रांच्या विश्लेषणानुसार लोकसभेतील 543 नवनिर्वाचित खासदारांपैकी 46% म्हणजे 251 खासदारांवरती फौजदारी गुन्हे नोंदवले आहेत. लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांपैकी सुमारे 31% खासदारांवरती हत्या, अपहरण किंवा महिलांशी निगडीत गुन्ह्यांसारखे गंभीर फौजदारी आरोप आहेत. मंडळी, हे तर झालं इन्फ्लुएन्शियल पॉलिटिशियन्स. आता दुसरीकडे वळूयात. इतक्यातच केतन अगरवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलला पोलिसांनी तपासासाठी नेले असताना कॅमेरासमोर तिने माध्यमांकडे मिडल फिंगर दाखवलं. हा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. प्रश्न तिच्या हावभावाचा नाही. प्रश्न असा पडतो की एका गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी इतक्या बेफिक्रीने वागण्या इतकी निश्चिंती कशी दिसते? कदाचित हा फक्त एक क्षण असेल, कदाचित तो राग असेल, कदाचित ती अपरिपक्व प्रतिक्रियाही असेल. आपण तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे ठामपणे नाही सांगू शकत. पण समाजाने त्या दृश्याचा अर्थ मात्र वेगळा काढला. लोकांना वाटलं कायद्याचं काय, काही होणार नाही. आणि इथेच खरी भीती सुरू होते. कारण जेव्हा समाजाच्या मनात असा समज निर्माण होतो की प्रभाव, पैसा, वेळ किंवा कायदेशीर प्रक्रिया यांचा वापर करून गंभीर आरोपानंतरही वर्षानुवर्षे मी मोकळेपणाने जगू शकतो, तेव्हा कायद्यावरील विश्वास कमकुवत होऊ लागतो. कायद्याचा सर्वात मोठा आधार हा शिक्षा नाही, तर कायद्याची भीती हा आहे. आणि ती भीती बंदुकीतनं येत नाही. ती येते निश्चित, निष्पक्ष आणि वेळेवर होणाऱ्या न्यायातून. जर लोकांना वाटू लागलं की न्यायाला दशकं लागू शकतात, तर काहींच्या मनात एक धोकादायक विचार मात्र नक्कीच जन्म घेऊ शकतो. आज नाही तर उद्या काहीतरी मार्ग निघणारच आहे ना. आणि समाजासाठी हीच सगळ्यात जास्त धोकादायक मानसिकता आहे.
कारण गुन्हेगारीची सुरुवात ही शस्त्रापासून नाही होत. ती सुरू होते, मी काहीही केलं तरी कसंही करून वाचू शकतो ह्या विश्वासापासून. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटू लागतं की परिणाम टाळता येतील, तेव्हा कायद्याचा धाक हा कमी होतो आणि समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस येते. रस्ते अपघात हा विषय भारताला काही नवीन नाही. पण काही अपघात असेही असतात की ते फक्त अपघात राहत नाहीत, तर ते संपूर्ण न्यायव्यवस्थेवरती एक प्रश्नचिन्ह उभं करतात. कारण त्यात एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे महागडी गाडी, एक प्रभावशाली कुटुंब आणि न्यायासाठी वर्षानुवर्ष चालणारी लढाई. आता यात 1999 सालचं BMWने उडवून 6 निष्पाप लोकांचा बळी घेणारा संजीव नंदा असो किंवा 2002चं सलमान खान प्रकरण असो, गेला बाजार अगदीच अलीकडचं 2024चं वेदांत अगरवालचं पुणे पोर्शे प्रकरण असो, 2007ला एक श्रीमंत बिझनेसमनचा मुलगा एलेस्टर पेरेरा ज्याने आपल्या गाडीने 7 मजुरांना उडवलं होतं ते प्रकरण असो, किंवा 2021मध्ये आपल्या ऑडी Q3ने 7 लोकांचा जीव घेणारा बंगळूरचे MLA वाय प्रकाश यांचा कुपुत्र करुणासागर. जर सगळ्या केसेसबद्दल बोललं तर हा व्हिडिओ कमीत कमी 4 तास लांब होईल. ह्या सगळ्या केसेसने ना एक प्रश्न विचारायला मात्र नक्की भाग पाडलं, कायद्यासमोर खरोखरच सगळे समान आहेत का? मंडळी, ही उदाहरणं सांगण्यामागचा उद्देश कोणालाही आधीच दोषी ठरवणं नाही आहे, तर एक वास्तव दाखवणं आहे. जेव्हा एखाद्या सामान्य माणसाचा मृत्यू होतो आणि त्याचा खटला वर्षानुवर्ष चालतो, तेव्हा लोकांच्या मनात एक धोकादायक प्रश्न निर्माण होतो, एक धोकादायक भावना निर्माण होते. ती म्हणजे पैसा असेल, प्रभाव असेल, तर वेळ ही तुमच्या बाजूने काम करते. लोकशाहीसाठी ही भावना अतिशय धोकादायक आहे. आता नाण्याची दुसरी बाजू बघूयात. देशातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांपैकी एक मोठा हिस्सा हा अंडर ट्रायल प्रिझनर्सचा, म्हणजे ज्यांचा खटला अजूनही पूर्ण झालेला नाही त्यांचा आहे. अनेक वर्षांपासून राष्ट्रीय गुन्हे नोंद आणि कारागृह आकडेवारीत हे प्रमाण सुमारे 3/4 किंवा त्याहूनही अधिक असल्याचं दिसून येतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हजारो नाही तर लाखो लोकांना अजून दोषी ठरवलंच गेलं नाहीये, पण त्यांचं आयुष्य मात्र अजूनही जेलमध्येच अडकलंय. NCRBच्या रिपोर्टनुसार भारतात आत्ता 5,30,333 लोक जेलमध्ये आहेत. त्यापैकी फक्त 25.6% म्हणजे 1,35,765 लोकांवरचाच गुन्हा सिद्ध झालाय. तब्बल 3,94,568 लोकांवरचा गुन्हा अजून सिद्धच झालेला नाही. आणि जर बेल हा नियम आहे, तर इतके अंडर ट्रायल कैदी जेलमध्ये का आहेत बरं? एका बाजूला महागडे वकील, कायदेशीर संशोधन करणाऱ्या टीम, तातडीच्या सुनावण्या, प्रभावी युक्तिवाद, आणि दुसऱ्या बाजूला दैनिक मजुरी करणारा माणूस, ज्याच्याकडे वकील बदलायलाही पैसे नाहीत, कोर्टात जाण्याचा प्रवासाचाही खर्च त्याला परवडत नाही. त्याच्या तारखांवर तारखा पडत राहतात, त्याचं आयुष्य थांबतं. मंडळी, खरं तर दोघांनाही संविधानात समान अधिकार आहेत, पण दोघांना समान संधी मिळतेय का हो? अमक्याला बेल, तमक्या व्यक्तीला अंतरिम दिलासा, सुनावणी पुढे ढकलली, काही दिवसांनी दुसरी न्यूज, पहिली केस आपल्या स्मरणातूनच गायब. पण त्या प्रकरणातले सामान्य फिर्यादी, साक्षीदार, त्यांचं काय? त्यांचं आयुष्य मात्र तिथेच अडकलंय. मीडिया पुढे जातो, समाज पुढे जातो, पण खटला मात्र तसाच राहतो. जर कायद्यासाठी सगळे समान आहेत, तर समान वेग, समान प्रवेश आणि समान संधी का दिसत नाहीत? म्हणजे भारतात अनेकदा शिक्षा ही निकालानंतर नाही मिळत, तर ती संपूर्ण प्रक्रियाच शिक्षा बनते. तारखांवरती तारखा मिळतात, कागदपत्र, पोलीस, कोर्ट, वकील, रजा, प्रवास, खर्च, मानसिक ताण, आणि या सगळ्यात
या सगळ्यात नोकरीही जाते, प्रतिष्ठाही जाते आणि घरही तुटतं. आणि शेवटी देवदयेने ती व्यक्ती निर्दोष सुटलीच तर ती गमावलेली वर्ष परत कोण देणार? थोडक्यात काय तर निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठीही तुमच्याकडे पैसा असावा लागतो. भारतात न्याय हा श्रीमंतांचा विशेषाधिकार होऊन बसलाय. संपूर्ण न्यायव्यवस्थेचा सर्वात जास्त त्रास कोणाला होतो तर तो सर्वसामान्य नागरिकाला. का? कारण त्याच्याकडे ना कोणती PR टीम असते, ना कोणते ट्रेंडिंग हॅशटॅग्स असतात, ना प्राईम टाईम डिबेट असतो. तो फक्त आणि फक्त एक केस नंबर बनून राहतो. आणि हेच या न्यायव्यवस्थेचं सगळ्यात मोठं अपयश आहे. मंडळी, न्याय ही अशी गोष्ट आहे ना की जी वेळेवर मिळाली ना तरच तो न्याय ठरतो. उशिरा मिळालेला न्याय अनेकदा फक्त सांत्वन असतो. पण फक्त टीका करून काही होणार आहे का? नाही. आपण उपायही बोलूयात. पहिलं म्हणजे रिक्त न्यायाधीश पदं भरली पाहिजेत. दुसरा, अनावश्यक तहकूब कमी झाला पाहिजे. तिसरा, तपास यंत्रणेची गुणवत्ता सुधारली पाहिजे. चौथा, अंडर ट्रायल कैद्यांच्या प्रकरणांचा वेगाने आढावा घेतला पाहिजे. पाचवा, डिजिटल न्याय प्रक्रिया अधिकाधिक प्रभावी झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, कायदा हा श्रीमंतांसाठी जलद आणि गरिबांसाठी संथ अशी भावना निर्माण होणार नाही ह्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. मंडळी, आता एक छोटंसं काम करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. कारण यूट्यूबचा अल्गोरिदम आणि सरकारी फायली दोघांनाही ढकलल्याशिवाय पुढे जायची सवयच नाही हो. शेअर करा. कारण काही लोकांना सत्यापेक्षा फॉरवर्डेड मेसेजवरती जास्त विश्वास असतो. सबस्क्राईब नक्की करा. कारण आम्ही इथे भक्त तयार नाही करत आहोत, तर आम्ही विचार करणारे नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुढच्या भागात भेटूया अजून एका अस्वस्थ करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत मित्रांनो, प्रश्न विचारत राहा. कारण प्रश्न विचारणारा समाज हा कधीच गुलाम होत नाही. मी शाल्मली, तुम्ही पाहतात विचारांती. थँक्यू.